सगळेच पात्र आणि कुणीच अपात्र नाही. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांचा निकाल आलेला आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे घडतंय, 10व्या शेड्यूलचा उल्लेख तुम्ही वारंवार ऐकलेला असेल सुप्रीम कोर्टाच्या केसेसमध्ये आणि त्याच्यानंतर इतर सगळ्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये. पण या 10th शेड्यूलचा खरोखर आता पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची वेळ आलेली आहे का? कारण इतक्या मोठ्या पद्धतीनं 2 प्रादेशिक पक्षांची शकलं झाल्यानंतर आणि 2 पक्षांमध्ये भांडण झाल्यानंतर सुद्धा दोनही गटांमधले कुठलेच आमदार जे आहेत ते अपात्र ठरलेले नाही आहेत आणि त्यामुळं सगळे पात्र आणि घटना अपात्र ठरली असं चित्र निर्माण झालेलं आहे का, याची आता चर्चा होणं आवश्यक आहे. खरं तर निवडणूक आयोगानं सुद्धा तशाच पद्धतीचा निकाल दिलेला होता. शिवसेनेच्या बाबतीत शिंदेंना धनुष्यबाण मिळालं, पक्षसुद्धा त्यांना मिळाला. अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं होतं आणि आता विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा कुणीच अपात्र नाही राष्ट्रवादीच्या 2 गटांमध्ये आणि त्यांनी ज्या नेहमीच्या कसोट्या असतात त्या कसोट्या लावल्या. घटनेची कसोटी, त्याच्यानंतर पक्षांच्या उद्दिष्टांची कसोटी आणि त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळ बहुमताच्या आधारावरती हा निकाल जो आहे तो दिलेला आहे. विधानसभा अध्यक्षांचा हा निकाल भविष्यातल्या राजकारणावरती कसा परिणाम करणारा असेल आणि या निकालामुळं आता पक्षांतरबंदी कायद्याचं नेमकं काय? कारण 10th शेड्यूल आपण असा वारंवार उल्लेख करतो आणि या 10व्या शेड्यूलचा आता एक प्रकारे 10वा घालायची वेळ आलेली आहे का आणि नव्यानं त्याच्यामध्ये काही बदल करण्याची वेळ आलेली आहे का, हा सुद्धा आता प्रश्न खरं तर उपस्थित होऊ शकतो. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे माझ्यासोबत आहेत. सिद्धार्थजी, एक्सपेक्टेड निकाल होता, म्हणजे हे अपेक्षित होतं अशाच पद्धतीचं होईल म्हणून? बघा, सकाळी आपण चर्चा पण तशी केलीच होती की काल पण आपण चर्चा हेच केली की असाच निकाल येऊ शकतो आणि जे लोक म्हणत होते की अजित पवार अपात्र होतील वगैरे ती शक्यता धुसरच होती, जसं आपण काल डिस्कस केलं. तर आता हा निकाल कसा आहे, जर कोणच अपात्र नसलं तर मग तुम्ही कोर्टात जाणार कशा विरुद्ध? तुम्ही फार तर फार कोर्टात जाऊन हेच म्हणू शकता की हे अपात्र व्हायला पाहिजे, ती बाजू म्हणेल नाही हे अपात्र व्हायला, पण स्थगिती कशावर मिळवणार? तर स्ट्रॅटेजिकली हा निर्णय तसा बरोबर वाटतो. स्ट्रॅटेजिकली मी म्हणतोय ती स्ट्रॅटेजी आहे. आता विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय आहे, सुप्रीम कोर्ट तो उलटवू शकतो, पण ह्याच्यात वेळेचा प्रश्न आहे. वेळ ही कमी आहे. आता शिवसेनेच्या केसमध्ये बघा, तुम्ही एक तर सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात कुठेही जाऊ शकता. गोगावले आधीच हायकोर्टात गेले, उद्धव ठाकरे नंतर सुप्रीम कोर्टात आले. आता सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे की मॅटर कुठं चालेल, कारण ते चालेल एकाच कोर्टात. पवार साहेबांच्या बाबतीत तसं नाही. इलेक्शन कमिशननी आत्ताच निर्णय दिलेला आहे पक्ष आणि चिन्हाचा. त्यांनी याचिका दाखल केली आहे, पण ती डिफेक्टच्या अंडर ठेवली आहे. आता आज त्यांना अपेक्षित असावं की हा निर्णय त्यांच्या विरोधात येणार आहे, तर अजून एक नवीन याचिका लगेचच ते उद्या परवा दाखल करतील आणि त्यांचा प्रयत्न असेल की पक्ष आणि चिन्ह आणि नार्वेकरांचा निर्णय हे एकत्र सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं जावं. आणि आता अजित पवारांचा प्रयत्न असेल, भरत गोगावलेंसारखाच, एकनाथ शिंदेसारखा, की हायकोर्टात हे मॅटर जावं. कारण आता कसं झालंय, कोणच अपात्र नसल्यामुळं एकनाथ शिंदेची जी आहे ती संपली, अर्जन्सी संपली आहे. तुम्ही जो मुद्दा मांडलात की ही अर्जन्सी जी आहे ती या निकालामुळे काढून घेतलेली आहे, तर ती का महत्वाची हे पण आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. कारण या 10th शेड्यूलच्या अंतर्गत जे काही डिस्क्वालिफिकेशन होईल ते फक्त या टर्म पुरतच असतं. म्हणजे जसं क्रिमिनल केसेसमध्ये डिस्क्वालिफिकेशन होतं, जे की राहुल गांधींच्या बाबतीत थोडंसं झालेलं होतं, कारण 2 वर्षांसाठी त्यांना जास्त शिक्षा झाली, तसं डिस्क्वालिफिकेशन या केसमध्ये होत नाही. इथं फक्त ती टर्म जी आहे ती त्यांची जाणार होती किंवा त्या टर्म पुरतंच हे डिस्क्वालिफिकेशन होतं. त्यामुळे जर आपण पुन्हा एकदा मागे वळून या सगळ्या स्क्रिप्टचा विचार केला की कशा पद्धतीने हे सगळं नाट्य घडलेलं असेल, तर कदाचित हा वेळ काढणं हेच त्याच्यामधलं एक सगळ्यात मोठं गमक दिसतं आहे या संपूर्ण याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशन झालेलं नाहीये दोन्ही गटांमध्ये. बघा, जसं क्रिमिनल केसमध्ये जर तुम्हाला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असली तर ते 6 वर्षासाठी डिस्क्वालिफिकेशन होतं. ह्याच्यात फक्त 10व्या अनुसूचीचं उल्लंघन जर झालं तर फक्त विधानसभा भंग होईपर्यंत किंवा तुमची टर्म संपेपर्यंत. तर आता वेळेचा इसेन्स आहे, वेळच जर संपून गेलं आणि आता हे स्क्रिप्ट एक आहे. आता कसं आहे, दर राजकीय पार्टी काहीतरी लूप होल्स राज्यघटनेत शोधत असतीच आणि त्यांचा तो प्रयत्न असतो आणि त्याच्यात काही प्रमाणात काय, सगळ्याच प्रमाणात एक बाजू वरचढ ठरलेली आहे. आता सुप्रीम कोर्ट त्यांचा निर्णय कधी देतं, कारण तुम्ही बघा पक्ष आणि चिन्हाविरुद्धचा उद्धव ठाकरेंचा अपील आता 1 वर्ष झालं.
ती स्थगिती तर मिळाली नाही. आता ते हिअरिंगला येतो 1 म्हणजे मार्च. खरं तर या सगळ्यामध्ये न्याय करणारी कुठली गोष्ट असेल तर ती वेळच आहे. म्हणजे वेळ वेळ लवकरात लवकर निर्णय होणं हाच खरा न्याय होता, पण तो होताना आता तरी दिसत नाहीये. म्हणजे नंतर परत भविष्यात काय होईल याचा नंतर म्हणजे किती प्रत्यक्षात व्यवहारात परिणाम होणार आहे हा एक वेगळाच मुद्दा आहे. पण आज जो निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे, 10वं शेड्यूल मुळामध्ये घटनेत कशासाठी आलं? कारण पक्षांतर बंदी व्हावी म्हणून. त्या कायद्याचं नावच पक्षांतर बंदी कायदा आहे. पण आज त्यांच्या निकालामध्ये हे असं एक वाक्य होतं की आघाड्या किंवा इतर पक्षांसोबतची जी जाण्याची धोरणं आहेत तर ती इंटरनल डिसिप्लिनचा विषय आहे पक्षाचा. तो काही या डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसेसचा भाग होऊ शकत नाही आणि एक प्रकारे डिसेंटला जागा असावी कुठल्याही पक्षामध्ये हे त्यांच्या निकालामध्ये दिसते. म्हणजे आता आपण काही दिवसांपूर्वी ही पण बातमी बघितलेली होती की राहुल नार्वेकरांचीच नियुक्ती त्या 10 शेड्यूलच्या रिव्ह्यूसाठी जी कमिटी नेमण्यात आलेली आहे त्याचे अध्यक्ष म्हणून झालेली आहे. म्हणजे हे राहुल नार्वेकर ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत निकाल दिलेला आहे ते देशामध्ये 10वा शेड्यूल आता कशा पद्धतीनं सुधारित व्हावा किंवा त्याच्यामध्ये काय नेमक्या नव्या गोष्टी ऍड व्हायला पाहिजेत हे ते ठरवणार आहेत. तर एक प्रकारे त्यांच्या निकालातून हे दिसतंय की ती जी डिसेंटची जागा आहे ती तयार केली जाते 10 शेड्यूलमध्ये. डिसेंटची जागा तयार केली जाते. आणि जर तुम्हाला या कचाट्यातून वाचायचं असलं तर तुम्हाला तेच म्हणावं लागेल ना की पक्षच आमचा आहे. आणि दोन्ही एकनाथ शिंदेंनी पण तसं केलं आणि अजितदादांनी पण तसं केलं. तर त्यात एक स्ट्रॅटेजी त्यांनी फॉलो केली आणि ती वर्क झाली. आता राहुल नार्वेकरांना एवढा एक्सपिरियन्स आलेला असावा हे सगळे एवढे हिअरिंग्स घेऊन की ते पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी काय त्रुटी आहेत आणि काय सुधारणा कराव्या हे रिपोर्ट देतील आणि मग पार्लमेंट ह्याच्यात घटना दुरुस्ती करेल. आता ते काय रिपोर्ट देतील, कसा देतील, पण आता उद्या कसं हे एका पक्षाच्या बाजूनी हा निकाल जातोय असं लोकांना वाटतं, एक धारणा आहे. पण उद्या त्या पक्षाविरोधात पण हे वापरलं जाऊ शकतं अस्त्र. त्यामुळे कधी ना कधी तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागणारच आहे. सिद्धार्थजी, आता आपण या निकालाचा हा तर अर्थ लावला की याच्यामध्ये कुणीच अपात्र केलेलं नाहीये कारण त्याच्यातून ती अर्जन्सी संपते. पण निवडणूक आयोगाने जे निकाल दिलेले आहेत की पक्ष जो आहे तो ठाकरेंच्या हातातनं गेलाय, शिंदेंच्याकडे गेलाय. त्याच्यानंतर इथं पण तेच झालंय की म्हणजे जे संस्थापक अध्यक्ष आहेत शरद पवार ते त्यांचा पक्ष राहिलेला नाहीये, त्यांच्या सुद्धा अध्यक्षपदाच्या वरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि पक्ष जो आहे तो लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे. आता हे सगळं चालू असताना भविष्यामध्ये हे दोन पक्ष त्या नेत्यांच्याकडे परत येण्याची शक्यता किती आहे? त्याच्या संदर्भात काही गोष्टी पुन्हा पुढे घडू शकतात का? बघा, नार्वेकरांचा निकाल हा फायनल नाहीये. 1992 पर्यंत जो अध्यक्ष डिस्क्वालिफिकेशन बद्दल निकाल घ्यायचा तो फायनल असायचा. किहोटो होलोहान कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंटनी सांगितलं इट इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. कोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात तुम्ही जाऊ शकता आणि त्यांनी कितीही पानाचा निकाल द्यावा, 100, 150, 200, ते सुप्रीम कोर्ट हे उलटवू शकतं. किंवा इलेक्शन कमिशनचा पण कितीही काही निकाल असू पक्ष आणि चिन्हासंबंधी सुप्रीम कोर्ट हे उलटवू शकतं. पण आता लोकसभा तर आलेलीच आहे, त्यामुळे वेळेचा अभाव आहे. पण अशी एक शक्यता आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हा निकाल येऊ शकतो आणि परत पक्ष जर उद्धव ठाकरेंकडे गेला किंवा पवार साहेबांकडे गेला, मग त्यावेळेसचे पॉलिटिकल अलायन्सेस कसे असतील ते पॉलिटिकल डिसिजन त्या वेळेस होतील. पण तुर्तास लोकसभेत असं वाटतंय की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडेच राष्ट्रवादी आणि शिवसेना हे असणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात जवळजवळ आता 6-7 पक्ष असतील. मग त्यांचे अलायन्सेस कसे होतील, काय इलेक्शनचा रिझल्ट येईल, तो आता पुढचा भाग आपल्याला बघावा लागेल. पण या निमित्तानं 10 शेड्यूलचा जो सगळा प्रवास आहे त्याच्याबद्दल पण खरं तर आपण चर्चा करायला पाहिजे की म्हणजे देशामध्ये एकेकाळी ज्या पद्धतीनं आयाराम गयाराम प्रवृत्ती चालू होती, म्हणजे हरियाणामधले एक भजनलाल केस, म्हणजे गयाराम नावाचे एक ते आमदार होते ज्यांनी एका दिवसामध्ये 3 पक्ष बदललेले होते आणि त्याच्यानंतर ही टर्म जी आहे आयाराम गयाराम ही तयार झालेली होती. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्याच अध्यक्षतेखाली एक कमिटी सुरुवातीला चव्हाण साहेबांची कमिटी होती. 1985 मध्ये हा कायदा जो आहे तो बनला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काही नंतर वेळोवेळी सुधारणा होत गेल्या. आता खरं तर या कायद्याचा उद्देश होता की पक्षांतर जी आहेत ती थांबावीत किंवा तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर 5 वर्षांसाठी पक्षाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे जेणेकरून सरकार जी आहेत ती स्थिर राहावी. पण ती स्थिर राहताना आता त्याच्यामध्ये काही नव्या गोष्टी ज्या आहेत त्रुटी शोधल्या जात आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण ज्या लोकांनी पक्षाच्या वेगळ्या भूमिका घेतल्या ते लोक पक्षावरती दावा करू लागले. जे शिंदेच्या बाबतीत होतं तेच
अजित पवारांच्या बाबतीत पण आपल्याला दिसलं. इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की शिवसेनेच्या बाबतीत किमान विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदान झालेलं होतं. व्हिपचं त्याचं उल्लंघनाचा म्हणू मुद्दा. शकता तुम्ही. राष्ट्रवादीच्या बाबतीत हा मुद्दा नव्हता. राष्ट्रवादीच्या बाबतीत फक्त ते सोबत गेले आणि शपथ घेतली सरकार. इनडिसिप्लिनचा मुद्दा होता. पण इनडिसिप्लिन कॅन ऑल्सो अट्रॅक्ट द 10th शेड्यूल. नुसतं व्हिपचंच उल्लंघन नाही, पार्टीच्या तुम्ही आदेशाविरुद्ध गेला तर इनडिसिप्लिन. आता सुरुवातीला कसं झालं, जितेंद्र आव्हाड नवीन व्हिप अपॉइंट केले गेले पवार साहेबांकडून, पण त्याचं रेकग्निशन त्यावेळेस नार्वेकरांनी त्यांना दिलं नव्हतं. त्यांनी पिटिशन दाखल केली अजितदादा आणि 9 आमदारांविरुद्ध. नंतर दुसऱ्या महिन्यात परत त्यांनी 20 आमदार आणि 11 आमदार असे 40-41 आमदारांविरुद्ध ही पिटिशन दाखल केली. नंतर अनिल भाईदास पाटलांनी 10 पवार साहेबांच्या आमदारांवर पिटिशन दाखल केली, ते पण इनडिसिप्लिनसाठी, की पक्षाचं तुम्ही मान्य करत नाहीये, अध्यक्षांचा जो निर्णय आहे किंवा पक्षाचा निर्णय आहे त्या बेसिसवर 10th शेड्यूल अट्रॅक्ट व्हायला पाहिजे असं दोन्ही बाजूंचं म्हणणं होतं. पण नार्वेकरांचं म्हणणं आहे की नाही, कोणच अपात्र नाही, कारण ह्याच्यात डिसेंट होता. इनडिसिप्लिन असं हे नव्हतं, डिसेंट होता, इंट्रा पार्टी वाद होता. आणि शेवटी कॉन्स्टिट्यूशन बद्दल कोणाचाच वाद नव्हता, जसं शिवसेनेबद्दल होता. एनसीपी मध्ये कॉन्स्टिट्यूशन बद्दल वाद नव्हता. आणि तो वाद जरी असला तर नार्वेकर म्हणले मी त्याच्यात पडू इच्छित नाही, तुम्ही अप्रोप्रिएट फोरम, म्हणजे जसं इलेक्शन कमिशन म्हणलं होतं सिव्हिल कोर्टात जा, तिथं जाऊ शकता. मला फक्त आता हे करायचं आहे की पक्ष कोणाचा आहे, आणि त्याच्यासाठी मी जी टेस्ट आहे त्याच्यातला तिसरा मुद्दा म्हणजे कोणाचे आमदार जास्त आहेत त्याच्यावरच मी पक्ष आणि चिन्ह, जसं इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं तसंच त्यांनी अजित पवारांचाच पक्ष आहे आणि चिन्ह पण त्यांच्याकडेच आहे असं नार्वेकरांचं ठरवलेलं. आता आपल्याला एक बघावं लागेल की व्हिप, की जी गोगावलेंची व्हिप आहे आणि अनिल भाईदास पाटलांची व्हिप आहे, ती जर वेळ आली व्हिप चालवायची तर ती चालेल का? राज्यसभेला पण काही निवडणूक नाही, राज्यसभेला निवडणूक नाहीये, पण आता अधिवेशन सुरू होत आहे 26 तारखेला, त्याच्यात काही विधेयकावर वगैरे, तर त्याच्यावर एकनाथ शिंदे किंवा अजितदादा याचा प्रयोग करेल का? जो जर प्रयोग केला तर परत ह्यांच्या विरुद्ध डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग स्टार्ट होतील. तर आता इलेक्शन कमिशनला मला वाटतं नार्वेकरांनी एक कॉरेस्पॉन्डन्स केला आहे की नक्की यांचं स्टेटस काय आहे. तर नार्वेकरांचं असंच म्हणणं असावं की जर हे एका पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर आलेले आहेत निवडून, तर त्या पक्षाचा व्हीप त्यांच्यावर चालायला पाहिजे. कारण हे मशाल चिन्ह आणि नाव प्रत्यक्षात व्हीपच्या वापराची वेळ येईल का? कारण मुळामध्ये हा निकाल जो आहे निकालच याच्यासाठी दिलाय की ती अर्जन्सी त्याच्यातनं निघून जावी. कारवाई करून आपण एक प्रकारे अर्जन्सी क्रिएट करतो. हो, क्रिएट करतोय. पण जर वेळ आलीच तर आता जर राज्यसभेचं इलेक्शन झालं असतं तर मग ह्या आमदारांचे वोट जर 6वा उमेदवार त्यांनी उतरवला असता महायुतीने तर त्यांची गरज होती. आणि आता पण काही बिल्सवर किंवा काही निमित्त मला नाही वाटत तो वापर होईल. पण वापर जर झाला तर मग परत हे आमदार. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणामधला फरक आहे जो आज पण विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं घटनेच्या कसोटीबाबत, की दोनही अध्यक्ष जे आहेत त्यांच्यापैकी नेमका कुठला वैध आहे हे ठरवता येत नाहीये. आणि त्यामुळे आता त्याच्याबद्दल परत सिव्हिल सूट किंवा नंतर कोर्ट काय म्हणतं हे आपल्याला बघावं लागेल. पण इंटरेस्टिंग आहे, लोकसभेच्या आधी हा निकाल आलेला आहे विधानसभा अध्यक्षांचा, आणि शिवसेनेप्रमाणेच त्यांनी राष्ट्रवादीच्या केसमध्ये पण सगळेच पात्र, कुणीच अपात्र नाही अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे. आणि प्रशांतजी एक तुम्ही बघा की अध्यक्ष कितीही म्हणले तरी त्यांनी त्यावेळेस शिवसेनेच्या बाबतीत पण इलेक्शन कमिशन सारखाच जवळजवळ निर्णय दिलेला आहे. आणि आता त्यांना 31 जानेवारी पर्यंत वेळ होता, त्यांनी तो वाढवून घेतला 15 फेब्रुवारी मध्ये पर्यंत. नेमका त्याच वेळेस इलेक्शन कमिशनचा निकाल आला. ते जरी म्हणले मीडियाला की मी बांधील नाहीये वगैरे, पण तोच निकाल त्यांनी वापरलेला आहे. साहजिक आहे की जे खरं तर सगळ्याच तुम्ही लोकांनी पण एक्सपेक्ट केलं असेल की काय होणार आहे, सगळ्यांना माहिती होतं. फक्त या सगळ्यामध्ये प्रश्न आहे तो म्हणजे 10th शेड्यूलचा, देशातल्या पक्षांतर बंदी कायद्याचा 2-3 दशकांच्या प्रवासानंतर जो कायदा बनलेला होता, ज्या कायद्याचं मूळ उद्देश होतं की पक्षांतर थांबावीत, सरकार स्थिर राहावीत, तर त्याच पक्षांतर बंदी कायद्यामध्ये नवीन पळवाटा शोधल्या जात आहेत. कदाचित पुढे जाऊन जर आता राहुल नार्वेकरच अध्यक्ष असतील त्या समितीचे तर एक नवीन त्याच्यामध्ये बदल सुद्धा आणला जाईल. आणि डिसेंटला जागा म्हणजे पक्ष जरी असला तरी त्या पक्षामध्ये केवळ कुठल्याही गोष्टीसाठी व्हीप लागू करून तुम्ही त्या आमदारांचा विवेक जो आहे तो खरेदी करू शकणार नाही, अशा पद्धतीची सुद्धा कदाचित सुधारणा आणली जाईल. त्यामुळं भविष्यामध्ये सगळं राजकीय आपल्या प्रणालीचं चित्र जे आहे ते देखील पलटू शकतं. आणि त्यामुळं हा आजचा निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे. आता पुढे जसं सिद्धार्थ शिंदे सांगत होते की कोर्टामध्ये जाऊन आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत, खरोखर ठाकरेंना त्यांचा पक्ष परत मिळेल का, पवारांना
त्यांचा पक्ष परत मिळेल का हे कोर्टातल्या घडामोडींवरती अवलंबून असेल. फक्त एक दिसतंय की हे सगळं आता लोकसभेच्या नंतर घडेल. तोपर्यंत तरी ही सध्याची स्थिती जी आहे ती कायम राहतेय असंच दिसतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय, या निकालाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. आपण आता 1 लाखाच्या जवळ आलोय. लवकरच आपली फॅमिली जी आहे ती 1 लाख सबस्क्रायबरची होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण हा टप्पा गाठूयात. सिद्धार्थजी, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद.